नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो आहोत जीके टेस्ट सिरीजचं विश्लेषण आणि आजची आपली टेस्ट आहे ती म्हणजे टेस्ट 4। आपल्याला माहीत आहे आपण 101 जीकेच्या टेस्ट घेतो आहे। आपल्या त्या कदाचित 150 ते 200 सुद्धा होऊ शकतात। ओके, तर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे जण मराठी व्याकरणाची टेस्ट असेल, जीकेची टेस्ट असेल किंवा जे आपले ई बुक्स आहे त्याला जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वात आधी सगळ्यांचे आभार। तर आजची टेस्ट आपली तिचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहे। या ठिकाणी मी लाईव्ह आलेलो आहे आणि प्रत्येक जण शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्न बघणार आहे, त्याच्या नोट्स काढणार आहे। आपल्याकडे वही पेन असली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट जॉईन केलेली आहे त्यांना खाली कमेंट करणे अनिवार्य आहे। जे अधूनमधून प्रश्न मी विचारणार आहे त्याचे उत्तरं तुम्ही द्यायला शिका। उत्तरं जेव्हा देणार मित्रांनो तेव्हा तुम्ही खरे त्यामध्ये ऍक्टिव्ह होणार आहात, तेव्हा तुम्हाला त्या टेस्टचा फायदा होणार आहे। आणि टेस्ट आपण आजची जी आहे ती आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह या व्यापक मुद्द्यावर टाकलेली आहे। तिच्यातले प्रश्न तुम्ही टेस्ट सोडवलेली आहे। प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम, सोपी आणि अवघड तीनही पद्धतीचे प्रश्न, जे की पोलीस भरतीला सुद्धा येणारे बरेच प्रश्न होते, सरळ सेवेचे होते, कंबाईनचे, राज्यसेवेचे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा या ठिकाणी मी जाणीवपूर्वक येथे समावेश केलेला होता। तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। तो मुद्दाम मी टाकलेला आहे 1857च्या उठावावर। का टाकलाय मित्रांनो? बघा, हा प्रश्न आयोगाचे काय येतात त्याच्या मागील रिझन ज्याला आधी समजतं, किंवा पोलीस भरती असेल, सरळ सेवा, एखादा प्रश्न काय विचारला जातो हे तुम्हाला सगळ्यात आधी कळणं महत्वाचं आहे। 1857च्या उठावावर मी याच्यासाठी प्रश्न टाकला की तुम्ही कोणतीही परीक्षा बघा, कोणतीही UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत, त्या ठिकाणी इतिहासाचा 1857चा उठाव हा सर्वाधिक फोकसमध्ये असतो। माझा हा प्रश्न टाकण्याचा हेतूच हा आहे की तुम्ही 1857चा उठाव या ठिकाणी आता पुन्हा व्यवस्थितपणे तुम्ही वाचला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे की अरे हा टॉपिक मला वाचून ठेवावा लागेल। प्रश्न होता की 1857ची घटना हे स्वातंत्र्य युद्ध नव्हते असं कोणी म्हटले। आता पुढे इथे मुद्दाम आहे हे काय झालं, बरेच जण म्हणायचे सर हा प्रश्न पोलीस भरतीचा नाहीये, हा MPSCचा आहे, हा कशाचा आहे। मुद्दाम मी थोडंसं कंसामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे की तो प्रश्न कोणकोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकतो। ओके, आता इथे PSA म्हटलेला आहे, याचा अर्थ PSI, STI, ASO, पोलीस भरती आणि सरळ सेवेला हा प्रश्न निश्चित येऊ शकतो, याच्या आधी आलेला असणार आहे। मग 1857ची घटना ही स्वातंत्र्य युद्ध नव्हते मित्रांनो। ऑप्शन आहे नर फाटक, KM पन्नीकर, डॉक्टर ताराचंद आणि पंडित जवाहरलाल नेहरू। आता इथे सरळ सरळ तुमच्या लक्षात येतं की नर फाटक यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे। नर फाटक हे या विचाराचे होते की त्यांचं म्हणणं होतं की ही एक शिपायांची भाऊगर्दी आहे, या ठिकाणी कोणताही व्यापक उद्दिष्ट नाही, असं एक निगेटिव्ह मत आपण ज्याला म्हणू ते नर फाटक यांचं होतं। नेमकं म्हणजे कोणाच्या विरुद्ध? तर स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर जे होते यांचं काय म्हणणं होतं की हे स्वातंत्र्य युद्ध आहे, याच्या मागं नियोजन आहे, जाणीवपूर्वक लढलेली ही लढाई होती। 1857चं उठाव ज्याला आपण म्हणतो आहे ते। मात्र नर फाटक यांनी थोडंसं वेगळं हे केलेलं आहे। पंडित नेहरू हा ऑप्शन मी दिलेला आहे तुम्हाला यामध्ये, त्याच्यात पंडित नेहरूंचं मतही आपल्याला जाणणं महत्वाचं आहे। पंडित नेहरू म्हणत आहेत की हे कुठेतरी लढाईपेक्षा व्यापक असं युद्ध होतं, असं पंडित नेहरू यांनी म्हटलेलं आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, तर या बाबी लक्षात ठेवा। पुढे पन्नीकर असेल, ताराचंद असेल, यांच्याबाबत ताराचंद यांनी सुद्धा त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे। पुढे सेन असेल, मुजुमदार असेल, जसं नर फाटक यांचं मत आहे मित्रांनो, निगेटिव्ह म्हणू आपण ज्याला, म्हणजे ते याला स्वातंत्र्य युद्ध मानत नाही, तेच मत इकडे सेन यांचं आहे आणि मुजुमदार यांचं आहे। म्हणजे हे भारतीय व्यक्ती असून सुद्धा या ठिकाणी यांना मान्य नाहीये की हे स्वातंत्र्य युद्ध आहे म्हणून। ओके, हे दोन मुद्दे लिहून घ्या या ठिकाणी, या बाबी इथे लक्षात घ्या। आता 1857च्या युद्धासंदर्भात आपण बोलतो आहोत म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो आहे, 1857चा जो उठाव झाला मित्रांनो त्याचं तात्कालीन कारण काय होतं? खाली ऑप्शन कमेंटमध्ये उत्तर द्यायला शिका। तत्कालीन कारण विचारतो आहे मी तुम्हाला, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणी केला होता तो उठाव? सर्वात आधी कुठे सुरुवात झाली 1857च्या उठावाला?
1857च्या उठावा वेळेस आपला गव्हर्नर जनरल कोण होता, ज्याला नंतर पहिला व्हाईसरॉय बनवण्यात आलं, तो गव्हर्नर जनरल सांगायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या उठावातील सर्वात जाज्वल्य किंवा ज्याला ज्वाला म्हटलं गेलं, शेवटची ज्वाला, असं कोणत्या व्यक्तिमत्वाला म्हटलं गेलेलं आहे, या प्रश्नांची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. पुढे नानासाहेब पेशवे यांनी कुठलच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं, तोही प्रश्न तुमच्यासाठी मी या ठिकाणी विचारतो आहे. पुढे आपण जातो आहोत प्रश्न 2 कडे. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न 2 आहे की कोणी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली. आता हे आर्थिक राष्ट्रवादावर प्रश्न टाकलेला आहे मी मुद्दाम, कारण की इतिहास वाचत असताना जे आर्थिक लूट आपण म्हणतो मित्रांनो, आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणी मांडला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला माहित असलं पाहिजे. उत्तर द्या बरं. ते उत्तर आलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमणार आहे. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे. ओके, आता या ठिकाणी इथे हा प्रश्न होता की आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका कोणी मांडली. बघा, प्रश्न तोच आहे, मी जे आता तुम्हाला विचारलं ना तोच आहे, फक्त वाक्यरचना वेगळी आहे. म्हणून म्हणजे थोडंसं याला अवघड टाईपमध्ये मी म्हणतोय, याला मी राज्यसेवा, PSC आणि सरळ सेवा म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे. तर इथे ऑप्शन बघा कसे होते. दादाभाई नौरोजी फक्त, नौरोजी व रानडे, रानडे व गोखले, नौरोजी व टिळक. मित्रांनो, दादाभाई नौरोजी फक्त दादाभाई नौरोजी हे या ठिकाणी यांनी आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली. मला उत्तर द्या की दादाभाई नौरोजी हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते? दादाभाई नौरोजींनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केलेली होती एका अधिवेशनामध्ये. कोणती घोषणा आहे जी गाजलेली आहे दादाभाई नौरोजींबद्दल? प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्स द्या मित्रांनो. मी बघतो आहे कमेंट बॉक्समध्ये कोण कशी उत्तर देत आहे. बघा, इथे आणखी एक प्रश्न विचारतो आहे तुम्हाला. उत्तर देण्यासाठी मला वाटतं तुम्हाला मी या ठिकाणी नक्कीच प्रेरित करतो आहे आणि ती उत्तर तुम्ही दिले पाहिजे, कारण की तुमचा अभ्यास त्यातून कळणार आहे. दादाभाई नौरोजी यांच्या संदर्भात यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो, त्यांना कोणती पदवी दिलेली आहे दादाभाई नौरोजींच्या संदर्भात मित्रांनो? खाली उत्तर द्यायचं आहे. ओके, पुढे आपण बघतो आहोत या ठिकाणी टिळक जे आहे, लोकमान्य टिळक यांची 2 वृत्तपत्र मला सांगायची आहे. लोकमान्य टिळक यांची 2 वृत्तपत्र, आपलं ऑप्शनवर जायचं आहे. लोकमान्य टिळक यांची 2 वृत्तपत्र या ठिकाणी मला खाली सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुढे आपण जातो आहोत 3 नंबरचा प्रश्न. 3 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? मित्रांनो, राजाराम मोहन रॉय अत्यंत महत्वाचं नाव. यांना काय म्हणून ओळखलं जातं बरं? राजाराम मोहन रॉय यांना कोणत्या टोपण नावाने आपण ओळखतो किंवा त्यांना कोणती पदवी आपण दिलेलो आहे भारताची, त्यांना काय म्हटलं जातं राजाराम मोहन रॉय यांनी? दुसरा प्रश्न माझा आहे, उत्तर देतोय मी 3चं, मात्र प्रश्न विचारतोय. दुसरा प्रश्न असा आहे, राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रांतामध्ये कार्य केलं? म्हणजे मुंबई बॉम्बे प्रांत की संयुक्त प्रांत की बंगाल प्रांत की ओडिशा प्रांत, कुठे कार्य केलेलं आहे राजाराम मोहन रॉय यांनी? ओके, यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पोलीस भरती, सरळ सेवा, ग्रुप C कंबाईन, तसेच MPSCच्या राज्यसेवेच्या कोणत्याही परीक्षेला येऊ शकतो. राजाराम मोहन रॉय यांचं पत्र. आता दिनबंधू पहिला ऑप्शन होता, दुसरा इंडियन होता, तिसरा संवाद कौमुदी होता आणि चौथा इंदू प्रकाश होता. मित्रांनो, तुम्हाला लगेच या ठिकाणी लक्षात आलं असेल की संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे ते राजाराम मोहन रॉय यांचं आहे. संवाद कौमुदी. माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, आपण वृत्तपत्रांवर प्रश्न का टाकला माहित आहे का? आपली सिरीज चालू आहे GK लेक्चर सिरीज, त्याच्यामध्ये इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं, एकाच लेक्चरमध्ये सर्व वृत्तपत्र असं एक अत्यंत महत्वाचं लेक्चर मी लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे वृत्तपत्र कव्हर केले आहे. म्हणून मुद्दाम वृत्तपत्रांचा प्रश्न टाकलेला आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक 100+ वृत्तपत्रांची माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे महाराष्ट्र आणि भारतातील. मग संवाद कौमुदी हे कोणत्या भाषेतील आहे मला ते सांगा आणि कधी सुरू झालं? आपण लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. हे प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला? मी सगळ्यात महत्त्वाचं, आपली टेस्ट ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट जॉईन केली आहे त्यांना टेस्टच्या आधी मी व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे. लेक्चर जे लेक्चर आपलं या टेस्टसाठी जे लेक्चर आवश्यक आहे त्या सगळे लेक्चर्स तुम्हाला पुरवलेले आहेत. तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केलेला आहे त्यांना या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देता येणार आहेत. पुढचा प्रश्न माझा आहे तुम्हाला की दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते आणि इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं हे शिकवलेलं आहे. याचे उत्तर मी देत नाहीये, कारण की ज्यांनी लेक्चर बघितलेले आहे, ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्यांना याचे उत्तर पटापट आले पाहिजेत. पुढचा मुद्दा आणखी शिकवलेला मधलाच विचारतो आहे. राजाराम मोहन रॉय यांच्या 2 बाबी सांगा मला. एक म्हणजे त्यांनी कोणती सभा स्थापन केली होती
आणि दुसरं म्हणजे त्यांनी कोणता समाज स्थापन केलेला आहे. राजा राम मोहन रॉय यांची सभा आणि समाज विचारतो आहे. दोन्हीपैकी किमान एक उत्तर तरी मला माहित असलं पाहिजे. त्यांचा मृत्यू कुठे झाला होता मित्रांनो, तोही प्रश्न एकदा परीक्षेला विचारला गेलेला आहे. राजाराम मोहन रॉय त्यांनी एका वाईट प्रथेविरुद्ध काम केलेलं आहे. राजाराम मोहन रॉय यांनी, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ती वाईट प्रथा कोणती, त्याच्यासाठी कायदा केला गेला, तो कधी केला होता, ती प्रथा बंद करण्यासाठी, आणि तो कायदा करण्यामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नराचं सहाय्य लाभलेलं आहे किंवा कोणी तो केलेला आहे. राजाराम मोहन रॉय बद्दलचे अत्यंत बेसिक प्रश्न, या माझे जे प्रश्न आहेत याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा. याचे उत्तर जर तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे की आपण खूपच मागे आहोत, कारण की हे अत्यंत बेसिक प्रश्न आहेत मित्रांनो. आपलं जे इतिहासाचं ई बुक आहे ना, त्या ई बुकमध्ये या सगळ्या बाबी कव्हर केल्या आहेत. जे जे काही तुम्हाला सांगतोय ना, म्हणजे समाज सुधारक किंवा महत्वाचे व्यक्तिमत्व, याच्या अंतर्गत या सगळ्या बाबी आपल्या ई बुकमध्ये कव्हर केल्या आहेत, जे अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. ओके, पुढे सातारा संस्थानातील वकील टिंबटिंब हे इंग्लंडला प्रतापसिंहांसाठी 15 वर्षे राहिले. नीट लक्ष द्या, मी विद्यार्थ्यांना आन्सर की पुरवलेली नाहीये. का नाही पुरवलेली, की तुम्ही इथे लेक्चर नीट बघितलं पाहिजे, लेक्चरकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं उत्तर मी बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला ऑप्शन सांगत असतो, योग्य ऑप्शन तो तुम्हाला नोटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानुसारचे जे मार्क्स येणार आहेत ते मला कळवायचे आहे आपल्या व्हॉट्सअपला. म्हणजे मी त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी रिप्लाय त्यावर देणार आहे, प्रतिक्रिया देणार आहे की तुम्ही नेमके कुठे बसतात. आपल्या ऑल महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, तुमचा नेमका किती म्हणजे हायेस्ट किती आहे, लोएस्ट किती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला मी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असतो. पुढे सातारा संस्थानातील वकील टिंबटिंब हे इंग्लंडला प्रतापसिंहांसाठी 15 वर्षे राहिले. मित्रांनो, प्रतापसिंह म्हणजे हे एक जे दत्तक विधान म्हणतो ना आपण, त्याचे बळी ठरलेले एक व्यक्तिमत्व. म्हणजे यांना मुलगा नव्हता, अपत्य नव्हतं, यांनी एक दुसरं अपत्य दत्तक घेतलं, मात्र ते या ठिकाणी ब्रिटिशांनी अमान्य ठरवलं. ओके, आपण जे डलहौसीचं हे म्हणतो दत्तक विधान नामंजूर, त्या बाबीमध्ये अडकलेले हे प्रतापसिंह होते साताऱ्याचे. ऑप्शनमध्ये की यांचे वकील कोण, बापूजी आणि रंगो बापूजी गुप्ते असं नाव आहे ते. सार्वजनिक काका आणि वासुदेव बळवंत फडके. मित्रांनो, तुम्हाला इथे बापूजी मध्ये घोळ व्हावा म्हणून मी मुद्दाम 2 बापूजींचे ऑप्शन टाकले होते. उत्तर जर म्हणाल तर रंगो बापूजी गुप्ते हे उत्तर आहे. मग आता तुम्ही म्हणाल इतर ऑप्शनवर तुम्हाला आपण 11वीच्या पुस्तकाची लिंक मी दिली होती. 11वीच्या पुस्तकावर, 11वीच्या इतिहासावर जे सगळे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, त्या सगळ्या लेक्चरची लिंक तुम्हाला दिली होती. बापूजी आने यांच्या संदर्भात तिथे उल्लेख आहे. बापूजी आने हे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून येतात एवढं मला फक्त सांगा. म्हणजे मराठवाड्यातून, विदर्भातून, खानदेशमधून की कोकणातून, इतकंच सांगा फक्त. जास्त मधलं मी विचारत नाही तुम्हाला सध्या. पुढे सार्वजनिक काका कोणाला म्हटलं जातं आणि त्यांनी कोणती सभा स्थापन केली होती, सार्वजनिक काकांचं नाव मला सांगा. ते तोंडपाठ असतं, तोंडपाठ असलं पाहिजे नवीन विद्यार्थ्यांसाठी, तर ते तोंडपाठ असलं पाहिजे. सार्वजनिक काका, त्यांचं नाव काय, त्यांनी कोणती सभा कधी आणि कुठे स्थापन केली, अत्यंत महत्वाचा. आणि पुढे वासुदेव बळवंत फडके, मित्रांनो अत्यंत महत्वाचे क्रांतिकारक, यांना आपण काय म्हणून ओळखतो, यांना कोणती उपमा दिली जाते ते मला सांगा. आणि वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं, त्यांना जेव्हा कोर्टामध्ये नेलं गेलं त्यांच्या संदर्भातली केस लढवण्यासाठी कोणी वकीलपत्र घेतलं होतं हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या बाबीत याचे सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत मी, याचे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. ओके, तुम्ही ते लेक्चर्स किती बघितलेले आहे यानुसार तुम्हाला उत्तर देता येणार आहेत. आणि ज्यांनी लेक्चर बघितलेले आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ते पटपट कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देत आहेत. आणि ते देतात, आपले जे लाईव्ह लेक्चर्स होतात त्यांना उत्तरं देत असतात हुशार विद्यार्थी. मलाही त्यांचे वैयक्तिक मेसेज येतात तेव्हा अत्यंत आनंद होतो की अरे खरोखर आपल्याला काही जण आहेत जे हुशार भेटलेले आहेत, अभ्यासू मित्र भेटलेले आहेत, त्यांची मला गरज आहे. पुढचा मित्रांनो, वृत्तपत्रांसंदर्भातला आणखी एक प्रश्न मुद्दाम या टेस्टमध्ये मी कव्हर केला आहे. बघा, आपल्या ज्या सगळ्या टेस्ट होणार आहेत ना जीकेच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य विज्ञान, त्याच्यानंतर इतर जे काही विषय असतील सगळे, ते टोटल विषय, त्याच्यामध्ये कृषीचे घटक सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्या सगळ्या बाबी आपल्या वेगवेगळ्या टेस्टमध्ये कव्हर होणार आहेत. त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे सुद्धा आपण 2-3 टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने प्रश्न सोडवता आले पाहिजे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येतात तेही आपण बघणार आहोत. आणि आपण याच्यानुसार म्हणजे जेव्हा पोलीस भरती जाहीर होईल तेव्हा थोडंसं पोलीस भरती भिमुख मुद्देही त्यात ऍड करू. सरळ सेवा जाहीर होईल तेव्हा ते करू. आता कंबाईनची पूर्व आहे, राज्यसेवेची पूर्व आहे,
त्याच्यानुसारचे काही प्रश्न या ठिकाणी मी घेतो आहे. निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. वृत्तपत्राबाबतची चुकीची जोडी मित्रांनो, उत्तर देता आलं पाहिजे. सोपा नाहीये प्रश्न, मात्र शिकवलेला आहे, आपल्या लेक्चरमध्ये झालेला आहे. बघा, सर्व एक्झामला येऊ शकतो असा प्रश्न आहे. पोलीस भरतीला म्हणल्यावर वन लाईनर येऊन जाईल. सरळ सेवेला म्हणल्यावर कदाचित 1-2 लाईन येईल. राज्यसेवा कंबाईनला 4 लाईन मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो. पहिलं विधान होतं हिंदू. 1878ला मद्रासहून निघणारे वृत्तपत्र होते, जे की बी राघवाचार्य यांनी सुरू केलेले इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र. दुसरं यंग इंडिया 1919ला होम रूलद्वारे सुरू झालेले वृत्तपत्र. तिसरं आल हिलाल 1912चं मौलाना आझाद यांनी कलकत्त्याला उर्दूत सुरू केलेले वृत्तपत्र. आणि चौथं धूमकेतू, ज्ञानदर्शन आणि प्रभाकर विष्णू शास्त्री पंडितांनी सुरू केलेले वृत्तपत्र. मित्रांनो बघा, प्रश्न थोडासा मोठा वाटणारा होता, मुद्दाम मोठा टाकलेला होता, कारण की काही जण म्हणतात सर सोपी प्रश्नपत्रिका काढू नका, ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांच्यासाठी. मात्र जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं मग कठीण जातं. पण सगळ्यांनाच आपल्याला परफेक्ट बनवायचं आहे, टफ प्रश्नांची सवय लावायची आहे, त्याचा हा भाग होता. प्रश्नांची लांबी मोठी होती, मुद्दाम ठेवलेली मी. बघा, पहिला मुद्दा सरळ सरळ बरोबर आहे. हिंदू मद्रासहून निघता आहे, बी राघवाचार्य यांचा आहे. यंग इंडिया 1919चा आहे, होमरूलद्वारे सुरू झालेलं. पुढे आल हिलाल मौलाना आझादांचा आहे, कलकत्त्याला उर्दू मधलं. मात्र इथे धूमकेतू, ज्ञानदर्शन आणि प्रभाकर. मित्रांनो या ठिकाणी जे प्रभाकर वृत्तपत्र आहे ना, हे भाऊ महाजनांचं आहे आणि हे दोन्ही सुद्धा भाऊ महाजनांचे आहे. या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर चुकणे अपेक्षित नव्हतं. ज्यांनी अभ्यास केलेला आहे, मी जे शिकवलेलं आहे, ज्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले आहेत, त्यांना या प्रश्नाचं उत्तर 100% बरोबर येणार आहे. कारण की प्रभाकर हे भाऊ महाजनांचं अत्यंत गाजलेलं वृत्तपत्र. त्याच्या संदर्भातला एक लहानसा प्रश्न विचारतो, याच्यामध्ये शेतपत्रे कोणी लिहिली आणि ती किती शेतपत्रे होती माहित आहे? शेतपत्रे होती मित्रांनो 108. नावात जरी शेत असलं तरी 108 वृत्तपत्रे ती होती, हे लक्षात घ्या. कोणी लिहिलेली आहेत, त्यांचं नाव काय, ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे की इथे होमरूल चळवळ. मित्रांनो भारतामध्ये होमरूल चळवळ सुरू करण्यामागे 2 व्यक्तिमत्व आहे. एक भारतातील ज्यांनी बॉम्बे प्रांतात सुरू केली आणि दुसरं एक मद्रासमध्ये अड्यार या ठिकाणी सुरू केलेलं व्यक्तिमत्व. ते 2 व्यक्तिमत्व कोण आहेत होमरूल चळवळ सुरू करणारे, ते मला सांगा. पुढचा प्रश्न माझा वृत्तपत्रांच्या अनुषंगाने आहे. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते, कधी, कोणी, कोणत्या भाषेत सुरू केले? लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. दुसरं महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते, जे कोणी, कधी आणि कोणत्या भाषेत सुरू केले? पुढचं महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचे जनक कोण आणि त्यांचा जन्मदिवस हा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो, तो दिवस कोणता? उत्तर द्यायचे आहेत. हे सगळे मुद्दे लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ज्यांना अभ्यास करायला वेळ भेटला त्यांना हे सगळं जमेल. ज्यांना वेळेचा अभाव आहे त्यांनी आपलं दुसरं काय काम करायचं ते करत राहावं. ओके, पुढे 6 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो अत्यंत डीपमध्ये विश्लेषण घेतो आहे. तुम्ही हे विश्लेषण जर आपले म्हणजे या टेस्टचे विश्लेषण ज्यांनी परफेक्ट केले ना, त्यांना कोणतीही परीक्षा देताना अडचणी येणार नाही किंवा कळेल अरे प्रश्नांचं विश्लेषण कसं झालं पाहिजे, कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवले पाहिजे. कारण की मी जेव्हा ग्रामसेवकचा पेपर दिला मित्रांनो, मला माहित आहे की मी फक्त प्रश्नपत्रिकांच्या आधारावर त्या ठिकाणी पास झालेलो आहे. म्हणजे मला स्वतःला, मी STIच्या वेळेस सुद्धा मी ग्रामसेवक होतो, जेव्हा STI झालो त्यावेळेस जॉब करून मी अभ्यास केला. एक 5-6 तास अभ्यास माझा होत होता फक्त. मात्र माझा फोकस असायचा प्रश्नपत्रिका सोडविणे, प्रश्नांचं विश्लेषण करणे. माझा हेतू तोच आहे की मला ज्याचा फायदा झाला, मी जो अनुभव घेतला त्याच्यातून मी हे शिकलो की प्रश्नांचं विश्लेषण टेस्ट सिरीज अत्यंत महत्वाची आहे. फक्त वाचन काही कामाचं नाहीये. वाचन तर करावंच लागणार आहे, मात्र त्याचे रिव्हिजन, त्याचा सराव, त्यावरील प्रश्न सोडवणे, ज्याला आपण MCQs म्हणतो, ते या ठिकाणी आपण करतो आहोत आणि त्याचा नक्कीच खूप फायदा होतो आहे. विद्यार्थ्यांच्या कमेंट्स तुम्ही बघता आहात, अनेक विद्यार्थी जे की खूप फायदा होतो आहे म्हणून या ठिकाणी सांगता आहेत. 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुरळी व देवदासीची प्रथा नष्ट होण्यासाठी कोणी प्रयत्न केले? मित्रांनो सरळ सरळ आहे, वीरा शिंदे यांनी हे प्रयत्न केले होते. कुणी? वीरा शिंदे. बघा एवरचं 5व्या नंबरचं ऑप्शन 4 या, काही जणांना ते कळालं नसेल, मी तो मुद्दा क्लिअर करून घ्या. वीरा शिंदे म्हणजे 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, वीरा शिंदे यांचं एक अत्यंत गाजलेला त्या ठिकाणी ग्रंथ आहे आणि एक गाजलेली संस्था आहे. दोन्हींचेही उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. वीरा शिंदे यांनी कोणती संस्था चालवलेली होती, कोणता समाज होता आणि कोणतं अत्यंत महत्वाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ओके, पुढे धोंडो केशव कर्वे. हे जे धोंडो केशव कर्वे आहे मित्रांनो, यांना भारतरत्न कधी भेटला?
भारतरत्न विजेते आहेत आहे. आणि धोंडो केशव कर्वे यांनी कोणतं विद्यापीठ स्थापन केलं आहे, जे महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ आहे त्या क्षेत्रातील, त्याला काय नाव आहे, कोणाचं नाव त्या विद्यापीठाला दिलेलं आहे, धोंडो केशव कर्वे यांच्या संस्था कोणत्या, धोंडो केशव कर्वे यांनी नेमकं कार्य कोणासाठी केलंय मित्रांनो, म्हणजे आदिवासींसाठी, महिलांसाठी की त्याच्यानंतर देवदासींसाठी, उत्तर द्या बरं, कुणासाठी कार्य केलेलं आहे. पुढचा प्रश्न हा आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचं वृत्तपत्र कोणतं होतं. गोपाळ गणेश आगरकर, कारण की त्यांनी 2 वृत्तपत्रात काम केलं आहे. एक टिळकांसोबत सुरुवातीला काम केलं ते वृत्तपत्र कोणतं, आणि नंतर स्वतःचं एक वृत्तपत्र काढलं ते कोणतं, ते मला सांगा. गोपाळ हरी देशमुख यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो, हा एक माझा प्रश्न आहे. बघा, प्रत्येक ऑप्शनवर मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे 25 प्रश्नांमध्ये तुमचे 100, 150, 200 प्रश्न जे आहेत त्यांचा अभ्यास होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा की 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाला नेमले. थोडासा प्रश्नाची पातळी कठीण नाहीये, मात्र थोडा नवीन घेतलेला आहे, जो खरं म्हणजे विचारला गेलेला आहे याच्या आधी परीक्षेला. ओके, कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेला विचारलेला आहे, मात्र तो आता याच्यानंतर पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा इकडे कॉपी पेस्ट होण्याची शक्यता आहे, कारण की थोडासा नवीन आहे, बऱ्याच जणांना माहीत नसतो, बरेच जण चुकलेले सुद्धा आहेत. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर आहे सर विल्यम मेयर, हे उत्तर त्या ठिकाणी आहे, ते लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहोत, ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणाच्या जोड्या लावा. मित्रांनो, आपण या मुद्द्यावर बोललेलो आहे. ब्रिटिशांच्या ज्या काही कायदेविषयक सुधारणा आहे त्या संदर्भात आपण बोललेलो आहे. इथे तुमच्या समोर होतं सिव्हिल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड, राणीचा जाहीरनामा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट या ठिकाणी तुमच्या समोर होता. ओके, आणि याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर 2 नंबरचं विधान जे आहे, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते याचं उत्तर आहे. मग 2 नंबरमध्ये काय येतं आहे की सिव्हिल प्रोसिजर कोड जो आहे तो 1773चा आहे, हे 1873 ज्याला आपण CRPC म्हणतो. पुढे इंडियन पिनल कोड हा बघा 1 नंबरचा ऑप्शन. काही जणांना हे कळत नाही नेमकं कसं सोडवायचं ते. सरळ सरळ आहे ना, तुमचं ए जो आहे ना, एचं उत्तर काय येईल, बीचं उत्तर काय येईल. इकडे समजा ए आहे, मग एच्या खाली याच्यापैकी कोणतं तरी एक उत्तर शोधायचं, बीच्या खाली कोणतं येईल त्यानुसार ते जोड्या लावायचे आहेत. इंडियन पिनल कोड 1860चा आहे, राणीचा जाहीरनामा 1858चा आहे, आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे तो 1878चा आहे. सरळ सरळ या ठिकाणी 2 नंबरचे जे ऑप्शन्स होते हे बरोबर होते. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजे या ठिकाणी आपण बघतो आहोत राणीचा जाहीरनामा 1858, या ठिकाणी कोणती राणी होती मला ते सांगायचं आहे. मी बऱ्याच याच्या आधी 1-2दा प्रश्न विचारलेले आहे, उत्तर येतात काही जणांकडून, बऱ्याच जणांना माहीत नसतं. ओके, आता हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे नेमका काय होता, कशावर बंधनं आले, आणि हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी केला होता, कोणी केलेला होता व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, तो मला सांगायचा आहे. पुढे जी कायदा संहिता होती मित्रांनो, 27 कायद्यांची एकत्र अशी संहिता बनवलेली होती, ती कोणी बनवलेली आहे, जे मुंबईचे गव्हर्नर होते. ओके, 27 कायद्यांची संहिता मला उत्तर द्यायचं आहे. पुढे आपण जातो आहोत, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली. अत्यंत सोपा प्रश्न, पण आता या प्रश्नांचा जमाना गेला मित्रांनो. आता बऱ्याच जणांना वाटत असेल सर असे लहान लहान सोपे प्रश्न विचारत जरा, पण मित्रांनो सोपं 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 सगळ्यांनाच येतं ना. आता ही बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली, हे लॉर्ड कर्झन हे सगळ्यांनाच येणार आहेत. ज्यांना येत नाही त्यांनी समजावं की आपल्याला मोठं ऑपरेशन करावं लागेल, शस्त्रक्रिया करावी लागेल आपल्या अभ्यासावर, बरोबर. कारण की या एकदम अत्यंत बेसिक, म्हणजे ज्याला वरवरचं नॉलेज म्हणतो आपण, 8वीचं पुस्तक असेल, 11वीचं पुस्तक असेल, किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेलं लॉर्ड कर्झन, बंगालची फाळणी या ठिकाणी आहे. मित्रांनो, लॉर्ड कर्झन यांना औरंगजेबाची उपमा कोणी दिली, असा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आता तुमच्याकडे प्रश्न आहे की लॉर्ड कर्झन यांचा कालावधी काय होता. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये अनेक कायदे झाले. कोणकोणते कायदे झाले आहे, म्हणजे सहकार संदर्भातला कायदा झाला आहे, कलकत्ता महानगरपालिकेसंदर्भातला कायदा झालेला आहे, प्राचीन स्मारक कायदा झालेला आहे. कधीचे आहेत हे कायदे माहीत आहे तुम्हाला? उत्तर द्या बरं, कमेंट बॉक्समध्ये सांगा, थोडंसं त्याच्यात वर्ष सांगा. पुढे डलहौसी यांनी कोणते धोरण राबवले होते मित्रांनो. डलहौसी कशासाठी प्रसिद्ध आहे, डलहौसी कशासाठी प्रसिद्ध आहे, कोणत्या सुधारणा डलहौसीने केल्या आहेत. डलहौसीच्या काळात खूप मोठी सुधारणा झाल्या आहेत. 1858, 1848 ते 1854 या कालावधीमध्ये खूप साऱ्या सुधारणा डलहौसीच्या काळात झाल्या आहे. डफरीनचं नाव नेमकं तुम्ही कुठे ऐकलेलं आहे मित्रांनो. डफरीनची कशाच्या कोणत्या संस्थेच्या याच्यामध्ये, म्हणजे डफरीनच्या काळामध्ये कोणत्या अत्यंत महत्वाच्या मोठ्या संस्थेची स्थापना झाली आहे, कोणत्या सभेची स्थापना झाली आहे मला ते सांगा. आणि त्या सभेचं मुख्य म्हणजे
एक ब्रिटिश व्यक्ती होता ज्याने ती सभा सुरू करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, जिने राष्ट्रीय चळवळ चालवली भारताची, त्या सभेबद्दल बोलतो आहे. सोपा प्रश्न आहे बऱ्याच जणांना ज्यांचं वाचन आहे. बघा आता मुद्दे लक्षात घ्या, मी जे हे प्रश्न विचारतोय ना हे कोणाला जमणार आहे? ज्याचं वाचन आहे, ज्याचा अभ्यास आहे, अशा विद्यार्थी मित्रांना हे प्रश्नांची उत्तर येणार आहे. ज्यांचं आपला टाइमपास चाललंय, घरच्यांना फसवण्याचं काम, त्यांच्यासाठी हे प्रश्न नाहीत. आणि ज्यांना वाटतंय अरे हे इतकं अवघड विचारतायत, अवघड ज्यांना वाटतंय ना हे, त्यांनी समजायचं बाबा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग ते पोलीस भरती असू द्या, सर्व सेवा, राज्यसेवा किंवा कंबाईनचे एक्झाम्स. पुढे लॉर्ड रिपन. मित्रांनो रिपन हा एक उदारमतवादी व्यक्ती होता. याच्या काळात झालेला एक अत्यंत महत्वाचा कायदा मला सांगायचा आहे, रिपनच्या काळामधला. पुढे आपण जातो आहोत. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? एमपीएससी पोलीस सरळ सेवेचा प्रश्न आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हा महाराष्ट्राच्या इतिहासाबाबतचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. ओके, या ठिकाणी ऑप्शन होते केटी तेलंग, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि म.गो. रानडे. मित्रांनो या ठिकाणी केटी तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी हे तीन व्यक्तिमत्व जे आहेत, 10 नंबरचा प्रश्न आहे, हे तीन व्यक्तिमत्व यांना ब्रदर इन लॉ असं म्हटलं जातं. कोणाला? केटी तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी यांना मुंबईचे त्रिमूर्ती असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर 3 नंबरचं उत्तर आहे. ओके, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी हे तिघजण जे आहे या तिघांनी मिळून ही संस्था स्थापन केली होती. महादेव गोविंद रानडेंचा एखादा ग्रंथ तुम्हाला माहित आहे मित्रांनो? फिरोजशाह मेहता यांना काय म्हटलं जातं ते माहीत आहे? माहीत असलं पाहिजे. माहीत असेल तर उत्तर देत चला खाली. महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रातून आलेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म कुठे झाला यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला सांगता येईल महादेव गोविंद रानडे यांचं जन्मस्थळ काय आहे? कारण की हे महत्वाचे मुद्दे आहेत, यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते आपल्याला माहीत असले पाहिजे. ही जी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे मित्रांनो 1885 मध्ये हिची स्थापना आहे. कधीची? 1885ची. आणि हिचे तेव्हाचे उपाध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आपण जातो आहोत. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतोय मी. 11 नंबरचा प्रश्न जो असणार आहे, बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? आता हे सोपं आहे. तुम्ही म्हणाला असे प्रश्न विचारा आम्हाला, बारडोलीचा सत्याग्रह असे प्रश्न विचारा. बघा सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे, महादेव देसाई. सरळ सरळ उत्तर आहे सरदार पटेल. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतोय मित्रांनो मी, सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली? वल्लभभाई पटेल जे म्हणतो आहे यांना सरदार ही पदवी कोणी दिली? प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत महत्वाचं काम पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आहे, ते म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण. काय? संस्थान विलिनी करण्यामध्ये सरदार पटेल यांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. सरदार पटेल यांचा एक अत्यंत मोठा पुतळा उभारला जातो आहे, उभारला गेलेला आहे. तो कुठे उभारला गेला, त्याची उंची काय आहे माहित आहे तुम्हाला? आणि त्या पुतळ्याला आपण काय म्हणतो? त्या सरदार पटेलांचा तो पुतळा ज्या दिवशी उभारला गेला तो जो दिवस साजरा केला जातो, तो दिवस कोणत्या तारखेला आणि कोणत्या नावाने साजरा केला जातो सरदार पटेल यांच्या संदर्भातला? हे प्रश्न तुमच्यासाठी माझे आहेत. ओके, पुढे महात्मा गांधी ऑप्शन होतं. महात्मा गांधींची वृत्तपत्र मला सांगायचे आहे. विनोबा भावे यांचा आश्रम मला सांगायचा आहे. आणि महादेवभाई देसाई हे कोणत्या समाज सुधारका संदर्भातील किंवा कोणत्या व्यक्तिमत्वा संदर्भातील होते किंवा कोणाच्या सहवासातील होते, तो एक माझा तुमच्या समोरचा ऑप्शन हे आहे, प्रश्न आहे. कारण की का? तुम्ही जर बघितलं महात्मा फुले यांचे जे सहकारी आहे यांच्यावर प्रश्न विचारले गेले आहे, तसं उद्या महादेवभाई देसाई यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल की कोणत्या व्यक्तिमत्वाला सपोर्टिव्ह होते किंवा कोणासोबत काम करायचे. प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत मित्रांनो. अभ्यास ज्यांचा आहे त्यांना जमणार आहे. पुढे वर्णनावरून व्यक्ती ओळखा. एक थोडासा राज्यसेवेचा प्रश्न म्हणतो मी याला, मात्र हा कंबाईनला सुद्धा विचारले गेलेले आहेत असे प्रश्न आणि खाली आता सरळ सेवेला सुद्धा भविष्यात येतील. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे पोलीस भरती आणि सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत त्यांनी अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल, थोडेसे अवघड. तुम्ही आता त्या भ्रमामध्ये राहू नका की आम्हाला सोपे सोपे प्रश्न येतात, हे एमपीएससीचे प्रश्न आहेत, याच्यात जे राहिले ते झोपले समजा. मग त्यांचं काही खरं नाहीये इथून पुढे पोलीस भरती सरळ सेवेवाल्यांचे. त्याच्यामुळे तुम्हाला अवघड पद्धतीच्या प्रश्नांची सवय करावी लागेल, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि काय फरक पडतो? एमपीएससी वाल्यांकडे सुद्धा तेच 24 तास आहे, तुमच्याकडे सुद्धा तेच 24 तास आहे. मग तुम्ही थोडासा टफ अभ्यास केल्याने काय फरक पडणार आहे? तुम्ही पुढे निघून जाणार. बघा वर्णन काय होतं, यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखतात. यांचे मूळ नाव मुरबाड, हे मूळ गाव मुरबाड आणि आडनाव मुरकुटे होते.
बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता, ज्याच्यामध्ये एल्फिन्स्टनची यांनी मदत घेतली होती आणि यांना आत्रेंनी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटलेले आहे. मित्रांनो, ऑप्शन होते भाऊ महाजन, लोकहितवादी, आचार्य जांभेकर आणि नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ हे या ठिकाणी उत्तर आहे. यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. बॉम्बे असोसिएशन जे म्हणतो त्याची स्थापना यांच्याच काळात होती. भाऊ महाजन यांचे वृत्तपत्र वर आपण घेतलेलं आहे. प्रश्न पटपट उत्तर द्यावर. 3 वृत्तपत्र लक्षात राहिले का तुमच्या? भाऊ महाजन यांचे 3 वृत्तपत्र मला सांगायचे आहे. त्यांच्या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिलेले आहेत, बरोबर. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव मला सांगायचं आहे. आणि आचार्य जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची वृत्तपत्र मला सांगायचे आहेत. ओके, खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला शिका मित्रांनो. उत्तर देत चला. तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहात, तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे होणार आहेत. पुढे राष्ट्रकुटांच्या काळामध्ये टिंबटिंब हे प्रारंभीची राजधानीची केंद्र होते. बघा, मुद्दाम विचारलेला आहे. इथे जरी मी पोलीस भरती सरळ सेवा म्हणत असलो तरी हा प्रश्न एमपीएससीला येऊ शकतो. राष्ट्रकुटांच्या काळामध्ये प्रारंभीची राजधानी केंद्र जर म्हणाल मित्रांनो तर वेरूळ किंवा येलापूर हे आहे, हे लक्षात घ्या. मग पुढे ऑप्शन होते वत्सगुल्म वाशिम, पैठण प्रतिष्ठान, चांदा चंद्रपूर. हे जे पैठण प्रतिष्ठान आहे ना, ही सातवाहनांची राजधानी होती, हे लक्षात ठेवा. काय? सातवाहनांची राजधानी. मग माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, मी ज्याच्यावर लेक्चर घेतलेले आहे, 2 लेक्चर घेतलेले आहे महाराष्ट्राच्या या मध्ययुगीन इतिहासावर. माझा तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्रावर राज्य कोणी कोणी केलं मित्रांनो? कोणकोणते राजघराणे होते ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले? एक तरी तुम्हाला माहित असलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रकूट सातवाहनांचा उल्लेख मी केला, त्यांचा उल्लेख तुम्ही खाली करात. मात्र इतरांनी कोणी कोणी राज्य केलेलं आहे महाराष्ट्रावर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्रमाने सांगता आले तर खूप चांगलं. ओके, ते लक्षात घ्या. पुढे सातवाहनांनी किती वर्ष राज्य केले मित्रांनो माहिती आहे? सर्वाधिक कालावधीसाठी महाराष्ट्रावर सातवाहनांनी राज्य केलं आहे. लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे, हे लाईव्ह लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. हे लेक्चर सगळ्यांना उपलब्ध आहे आपल्या युट्यूब चॅनलला. खाली जा प्लेलिस्टमध्ये, तिथे इतिहासाचे प्लेलिस्ट बनवलेले आहेत, बघा हे सगळे लेक्चर्स. त्याच्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. पुढचा प्रश्न थोडासा आधुनिक महाराष्ट्रावर विचारलेला आहे मी. ऋणानुबंध, युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णकाठ ही आत्मचरित्र ही पुस्तक कोणी लिहिली? मित्रांनो, सरळ होतं या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण यांनी ही जे पहिले आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. पुढे मग वसंतराव नाईक कोण होते? काय आहे वसंतराव नाईक यांचं वैशिष्ट्य मित्रांनो? म्हणजे तुम्ही जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यासतात तेव्हा वसंतराव नाईक हे सर्वात महत्वाचे ठरतात. का? कोणता होता त्यांचा कालावधी, किती वर्ष होते ते मुख्यमंत्री, त्यांचा रेकॉर्ड काय आहे? दुसरा प्रश्न आहे शरद पवार हे किती वेळेस आणि कधी कधी मुख्यमंत्री झालेले आहेत? तिसरा प्रश्न आहे शंकरराव चव्हाण यांनी कोणकोणते जल प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन केले? त्याच्यामध्ये एक औरंगाबादचा अत्यंत मोठा आणि दुसरा नांदेडचा अत्यंत मोठा प्रकल्प आहे. उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. शंकरराव चव्हाण नेमकं कधी होते मुख्यमंत्री सांगा. आता नांदेडच्या विद्यार्थ्यांना तर ते नक्कीच आलं पाहिजे, बाहेरच्या सगळ्याच जणांना आलं पाहिजे, मात्र नांदेडच्या विद्यार्थ्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. पुढे खालील उल्लेखित घटना कोणत्या चळवळीत घडल्या? हा एक नवीन प्रश्न मी तयार केलेला आहे या ठिकाणी. आणि हा सोपा वाटत असला तरी टफ प्रश्न आहेत सगळे. म्हणजे आता ज्यांनी परीक्षा दिली त्यांना घाम फोडणारे हे सगळे प्रश्न मुद्दाम काढलेले होते मी. कारण की काय होतं, विद्यार्थी हवेत असतात, काही लगेच 1.5 शहाणे होतात. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपले 2 मित्र वेडे गवाळे असले, नवीन असले की त्यांना लगेच हे तत्वज्ञान शिकवायला सुरुवात करतात. अरे नाही त्याचं असं करायचं ते. मग ते तसं सगळ्यांचं जे आहे सगळ्यांना जमिनीवर आणण्यासाठी या प्रश्नांची मी रचना केलेली आहे मुद्दाम होऊन. ओके, तर कोणत्या चळवळीत घडलेल्या घटना आहेत? पहिली घटना होती मद्यपान निषेध कार्यक्रम पुणे, धारवाड, ठाणे, मुंबई. दुसरी होती सरकारी न्यायालयांवर बहिष्कार. तिसरी होती परदेशी माल, शाळांवर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार. आणि चौथी होती पदव्यांचा त्याग. मित्रांनो, या सगळ्या घटना कोणत्या चळवळीत घडल्या? उत्तर होतं असहकार चळवळ. या ठिकाणी तुम्ही मला हे सांगायचं आहे की असहकार चळवळ ही कधी सुरू झाली? असहकार चळवळ कधी सुरू झाली होती, कोणी सुरू केली होती? दुसरा मग इथे ऑप्शन होता सविनय कायदेभंग चळवळ कधीची आहे? सविनय कायदेभंगामधील एक उपचळवळ कोणती, जिला आपण दांडी यात्रा म्हणतो, बरोबर? ही दांडी यात्रा जी आहे ही कुठून कुठपर्यंत, किती किलोमीटरची होती, महात्मा गांधीजींबरोबर किती सहकारी होते? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात का? खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या, पटपट उत्तरं द्यायला शिका. पुढे छोडो भारत ही चळवळ कधीची आहे मित्रांनो? कधीची आहे चळवळ ती मला सांगायचं आहे. आता इथे आपण थोडंसं असहकार चळवळ म्हटल्यावर ही महात्मा गांधीजींची एक महत्वाची चळवळ आहे, बरोबर? या महात्मा गांधीजींसंदर्भातले तुम्हाला मी एक अत्यंत चांगलं लेक्चर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ट्रिक्स दिलेले आहेत की महात्मा गांधीजींच्या, आपण त्याला थोडंसं मजाच्या स्वरूपात घेतलेलं आहे. क्रिकेटशी तुलना केलेली आहे महात्मा गांधीजींच्या चळवळीची. ती म्हणजे
पहिल्या 3 T20 मॅचेस आपण म्हटलो होतो आणि नंतरच्या 3 कसोटी मॅचेस, बरोबर. एवढं जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुमचे महात्मा गांधीजींबद्दलचे बरेचसे प्रश्न बरोबर येतात. T20 मॅचेस खेळताना महात्मा गांधीजींनी आधी केक खाल्ला असं मी म्हटलो होतो. काय केक, ही ट्रिक अत्यंत महत्वाची आहे, लिहून घ्या. केक म्हणजे काय, पहिले चंपारण्य सत्याग्रह आहे, नंतर अहमदनगरचा सत्याग्रह आहे आणि नंतर खेड्याचा सत्याग्रह आहे. हे 3 जे की 1917-18च्या दरम्यान झाले. चंपारण्य निळीचे शेतकरी असेल, राजीवकुमार शुक्ला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. अहमदनगरचा गिरणी कामगारांचा लढा असेल, त्याच्यानंतर खेड्याचा सत्याग्रह असेल, ओके, शेतसारा माफ करण्यासंदर्भातला. हे 3 सत्याग्रह म्हणजे T20 मॅचेस. थोडक्यात काय, गांधीजी आपल्या जी राजकीय जीवनाला सुरुवात करत होते, सुरुवातीला त्यांनी T20 मॅचेसद्वारे प्रॅक्टिस केली. वन डे मॅच म्हणजे लहान लहान सत्याग्रह, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि नंतर मग त्यांनी 3 टेस्ट मॅचेस ते खेळले. 3 टेस्ट कोणत्या, पहिली टेस्ट असहकार चळवळ 1920ची, बरोबर. दुसरी टेस्ट सविनय कायदेभंग 1930ची, तिसरी चळवळ छोडो भारत आंदोलन 1942ची आणि शेवटी या टेस्ट सुद्धा ते जिंकत गेले आणि शेवटी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. इंटरेस्टिंग आहे, लिहून घ्या, कुठेतरी बाजूला नोटिंग करून ठेवा. प्रश्न तुमच्यासाठी आता आहे की या ठिकाणी जी असहकार चळवळ चालू झाली ही कोणत्या तारखेला चालू झाली होती. मित्रांनो, जी तारीख लोकमान्य टिळकांचा निधन दिवस ज्या दिवशी आहे त्याच दिवशी असहकार चळवळ चालू झाली होती. आणि असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे बंद करावी लागली महात्मा गांधीजींना, ती घटना खाली उल्लेख करायचा आहे. त्याच्यामध्ये किती पोलिसांचा मृत्यू झाला होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे सगळं शिकविलेलं आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला 1200+ व्हिडिओज आज रोजी आहेत. आणखी 5-6 महिन्यामध्ये 2000-2500ही होऊ शकतात. कारण की हे कार्य मला सातत्याने करायचं आहे, मला तुम्हाला शिकवत राहायचं आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हटले पाहिजे की रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर हे चॅनल जे आहे याच्यावर राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्या विषयांचे सगळे लेक्चर्स उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सगळ्या बाबींवर आपण भविष्यात काम करणार आहोत. आणि चांगल्या फॅकल्टीज, चांगले लेक्चरर्स आपण या ठिकाणी घेऊन येतो आहोत. लाईव्ह लेक्चर सध्याही चालू आहे, ते तुम्ही बघत चला, त्याचा लाभ घेत चला. पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी बनवली. बघा, 35चा कायदा, 35च्या कायद्याची पार्श्वभूमी बनवणारे घटक कोणते, मुडीमन समितीचा अहवाल, सायमन कमिशन, जिनांचे 14 मुद्दे आणि नेहरू रिपोर्ट. मित्रांनो, या ठिकाणी सगळेच मुद्दे आहेत जे 35च्या कायद्याची पार्श्वभूमी बनवत आहेत. मग ही मुडीमन समिती कधीची होती, तर 1919चा जो कायदा आहे त्याच्या संदर्भात त्याचं मूल्यांकन करण्यासाठी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याचं त्यासाठी मुडीमन समिती नेमलेली होती. सायमन कमिशन कधीचं आहे तेच मला तुम्ही सांगा. सायमन कमिशन कधीचं होतं, त्याच्यामध्ये किती सदस्य होते, सायमन कमिशनला का विरोध केलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जिनांचे 14 मुद्दे मित्रांनो कधी मांडले गेले हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, बऱ्याच जणांना येणार नाही. नेहरू रिपोर्ट कोणी मांडला होता, पंडित जवाहरलाल नेहरू की मोतीलाल नेहरू, आणि कधी मांडलेला आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे. शिकवलेले आहेत मुद्दे, सगळे माहीत असले पाहिजे. पुढे 17वा प्रश्न आहे, जो देशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती. टिळक, सावरकर, जोसेफ मॅजिनी आणि गॅरिबॉल्डी. मित्रांनो, जोसेफ मॅजिनी यांची ही श्रद्धा होती आणि यांचा प्रभाव, हे जे वरती मी 2 व्यक्तिमत्व दिले आहे यांच्यापैकी कोणावर होता ते मला सांगा. जोसेफ मॅजिनी यांचा प्रभाव कोणत्या व्यक्तिमत्वावर, कोणत्या आपल्या महत्वाच्या स्वातंत्र्य योद्ध्यावर होता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे जिना यांनी मांडलेले 14 मुद्दे मुद्दाम कव्हर केले मित्रांनो. बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष करतात. आता तुम्हाला मी काम देतो आहे, तुम्ही नेटवर जाऊन सर्च करा जिनांचे 14 मुद्दे आणि त्याचे नोट्स काढून ठेवा. ज्यांनी टेस्ट दिले आहे ते मला व्हॉट्सअपला पाठवू शकतात, कारण की याच्यावर हे प्रश्न आलेले आहेत, काही प्रश्न आलेले आहे. बघा, हा मुद्दा मी नोटिंग केला. काही जणांना वाटेल काहीतरी अवघड प्रश्न विचारतात. PSI मेन्सला 2014ला आलेला प्रश्न आहे. कोणते मुद्दे होते की जे याच्यात नव्हते. बघा, पहिला मुद्दा होता ज्यामध्ये भावी राज्यघटना संघराज्य स्वरूपाची असावी. दुसरं, सर्व प्रांतांना समप्रमाणात स्वायत्तता हवी. तिसरं, मुंबईतून सिंध वेगळा केला पाहिजे. आणि चौथं, केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये अर्धे मुस्लिम असले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर चौथा मुद्दा जो आहे तो चुकीचा आहे. चौथा ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी टिक करून ठेवा, कारण की ही मागणी नव्हती त्यांची. संघराज्य स्वरूपाची राज्यघटना असेल, प्रांतांना स्वायत्तता असेल, सिंध प्रांत वेगळा करणे, हे मुद्दे जिनांनी मांडलेले होते, हे लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्हाला हे लेक्चर्स आपले IMP वृत्तपत्र ते बघा, लाईव्ह लेक्चर आहे. त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे कव्हर केले आहेत जे तुम्हाला या टेस्टला कामी आले असते. पुढे दिलेल्या पुढाऱ्यांच्या त्यांच्या सांगितलेल्या नावासमोर जोड्या लावा. बघा, राज्यसेवेचा प्रश्न आहे, मुद्दाम टाकलेला आहे. उद्या पोलीस भरती, सरळ सेवा, कंबाईनच्या एक्झामला रिपीट होऊ शकतो प्रश्न, पाठ असलं पाहिजे जसंच्या तसं.
या ठिकाणी तुम्हाला 4 समाजसुधारक दिले होते: सुचेता कृपलानी, अरुणा असपाली, अच्युतराव पटवर्धन, बाबा राघव दास. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतं आहे की 19चं 1 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. त्यामध्ये मग 1 नंबर म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल सुचेता कृपलानी यांना दीदी असं म्हणायचे, दादी असं म्हणायचे, सॉरी, दादी, दीदी, लहान लहान मुद्दे आहेत. पुढे अरुणा असपाली यांना कदम हे सांकेतिक नाव होतं. त्याच्यानंतर अच्युतराव पटवर्धन यांना कुसुम हे सांकेतिक नाव होतं आणि बाबा राघवदास यांना दीदी हे सांकेतिक नाव होतं. तर हे मुद्दे महत्वाचे आहे. थोडासा नवीन प्रश्न आहे, मात्र वाचलेले असले पाहिजेत. पुढे यावली, चिमूर आणि आष्टी येथे चले जाव भारत छोडो चळवळ जी आहे ती कोणाच्या प्रेरणेने सुरू झाली? सरळ सेवा, पोलीस आणि MPSC साठीचा प्रश्न आहे. ऑप्शन: तुकडोजी महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, क्रांतिसिंह नाना पाटील आणि अच्युतराव पटवर्धन. मित्रांनो, उत्तर सरळ होतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मला तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये लगेच उत्तर द्या. तुकडोजी महाराज यांचे गाजलेले ग्रंथ कोणते? एक तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. त्यांचे गाजलेले भजनं कोणती? एखादं भजन माहीत आहे तुम्हाला? खाली उत्तर द्या. स्वामी रामानंद तीर्थ हे कोणत्या चळवळीचे नेते होते? कोणती चळवळ चालवलेली आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी? स्वामी रामानंद तीर्थ यांचं पूर्ण नाव काय होतं? हे प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत, उत्तर द्या. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील हे कोणत्या चळवळीचे आद्य प्रवर्तक आहे? कोणती चळवळ यांनी चालवली, कोठे चालवली आणि कोणत्या वर्षी चालवली ते मला सांगायचं आहे. पुढे अच्युतराव पटवर्धन ही भूमिगत चळवळीमधील एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते, हेही लक्षात ठेवा. पुढे आपण जातो आहोत. हे शीख धर्माचे संस्थापक व शिखांचे पहिले गुरु होते. सरळ सरळ हा महापोर्टल आलेला प्रश्न मी मुद्दाम टाकला होता. थोडेसे 1 लाइनर मात्र अवघड प्रश्न ज्याला म्हणू, म्हणजे पाठ असले पाहिजे तुमचे. या ठिकाणी जर बघितलं, शीख धर्माचे संस्थापक किंवा शिखांचे पहिले गुरु, ऑप्शन होते गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, गुरु अंगद, गुरु अमर दास. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर बघितलं तर गुरु गोविंद सिंग हे आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये शीख धर्माचा एक अत्यंत महत्त्वाचा गुरुद्वारा आहे मराठवाड्यामध्ये, तो कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उत्तर देता येईल. पुढे आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबांनी सुरू केले. या ठिकाणी सरळ उत्तर होतं लॉर्ड रिपन. कॉर्नवॉलिसने कोणती जमीनदारी पद्धती सुरू केली मित्रांनो? उत्तर मला द्यायचं आहे. लॉर्ड माउंटबॅटन यांना आपण काय म्हणून ओळखतो? हे पहिले किंवा शेवटचे काय होते? कोणत्या पदावरून ते निवृत्त झाले किंवा कोणत्या पदावरती होते ते सांगा. ओके. पुढे जातो आहोत आपण. परमहंस सभेची उद्दिष्टे कोणती होती? हा प्रश्न नीट वाचायला शिकणं फार महत्वाचं होतं. बरेच जणांनी वाचत नाही, आधीच वाटतं की अरे हे अवघड आलेलं आहे आणि मग त्याच्यातून घोळ होतो. बघा, परमहंस सभा, पहिला ऑप्शन होता जाती संस्था नष्ट करणे, दुसरा होता स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, तिसरा होता पुनर्विवाहाला प्रेरित करणे आणि चौथा होता मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे. मित्रांनो, ज्यांनी टेस्ट दिली त्यांनी नीट लक्ष द्या या ठिकाणी. चौथा ऑप्शन काय आहे? मूर्तीपूजेला उत्तेजन देणं. अहो, सरळ सरळ लॉजिक आहे, स्वतःचं डोकं चालवा. कोणताही समाज असा राहील का हो जो मूर्तीपूजेला उत्तेजन देण्याला सांगेल? म्हणजे तुम्ही समाज सुधारणा करता आहात आणि तुम्ही म्हणणार का मूर्तीपूजा करत बसा? सरळ लॉजिकल होतं. असं कोणत्याही समाजाने आतापर्यंत म्हटलेलं नाहीये, कोणत्याही समाज सुधारणा चळवळीने अजून म्हटलेलं नाहीये. म्हणून चौथं उत्तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कट करायचं होतं, म्हणजे तुमचं 1, 2, 3 या ठिकाणी बरोबर येणार होतं. 1 नंबरचं उत्तर 23चं. पुढे 24 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. 1890 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या? हा थोडासा अवघड प्रश्न राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो थोडंसं डीप वाचावं लागेल. जे मुक्त विद्यापीठाचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये या प्रश्नांचे उल्लेख आहेत, त्याचं वाचन तुमचं असलं पाहिजे. ओके. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 2 नंबरचं उत्तर दिलं आहे. यूल असेल, ह्यूम असेल, ॲडम्स असेल, नॅरटॉन आणि हॉवर्ड 5 जण या ठिकाणी होते. यांना भारतातील ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात काम करायचं होतं. भारतातील ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहे, त्या संदर्भात काम करायचं होतं. आणि यांचा एक मुद्दा नोटिंग करून घ्या, तो म्हणजे यांनी इंडिया नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी चालवलेलं होतं. शेवटचा 25 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. सायमन कमिशनची स्थापना कशा करता करण्यात आली? सायमन कमिशन माहीत आहे कधीच आहे? मला आधी उत्तर द्या, कधीच आहे? सायमनच्या विरोधात कोणत्या घोषणा देण्यात आल्या होत्या? सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते? आता हे तुम्ही मला सांगायचं आहे. सायमन कमिशन दर 10 वर्षांनी नेमल्या जाईल. तुमच्या सुधारणा देण्यात येतील. 1919च्या कायद्याने ठरवलं, त्याच्यानुसार आली एक कमिटी होती. कशा करता करण्यात आली? बघा, आता पहिलं मॉन्टफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणा, मोर्ले मिंटो कायदा, पुणे करार. आणि बघा या ठिकाणी सरळ सरळ आहे, मॉन्टफोर्ड कायदा जे आहे, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, याच्या सुधारणा. हा कायदा कधीचा आहे मला सांगायचं आहे. मोर्ले मिंटो कायदा कधीचा आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मित्रांनो. पुणे करार कधीचा आहे, कोणाकोणामध्ये झाला होता तेही मला सांगायचं आहे. या ठिकाणी आपण 25 प्रश्न बघितलेले आहे आणि त्याचं अत्यंत सविस्तरपणे विश्लेषण बघितलेलं आहे.
मित्रांनो, नक्कीच तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करता आहात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मराठी व्याकरणाची आपली टेस्ट सिरीज चालू आहे 51 टेस्टची. त्यालाही तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. त्याचे लेक्चर तुम्हाला यूट्यूबला उपलब्ध आहेत. पहिला मुद्दा म्हणजे की बाबा त्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे ती एकदा समजून घ्या. आणि मी माझ्या अनुभवातून हे सगळे मुद्दे बघतो आहोत. हिस्ट्रीच्या आपल्या ई बुक्स आहेत, नोट्स आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात. म्हणजे तुम्ही सगळं ई बुक्स असेल, दोन्ही टेस्ट असेल आणि लाईव्ह लेक्चर्स असेल याचं ॲडमिशन घेऊ शकतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या मोबाईल नंबर आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर, यावर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स येऊन जाईल. तर या बाबी तुम्हाला कराव्या लागेल. जर हे सगळं केलं तर नक्कीच तुम्ही यशाकडे मार्गक्रमण करणार आणि त्यामध्ये मी माझा खारीचा वाटा नक्कीच उचलण्याचा प्रयत्न करेल. चला, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच पुढचे सगळे लाईव्ह लेक्चर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या खाली घंटीचे बटन दाबून ठेवा. धन्यवाद.